5 जुलैला होणाऱ्या विजय मेळाव्याची रूपरेषा ठरली आहे। उद्या या मेळाव्याची रंगीत तालीम करण्यात येणार आहे। बुधवारी मनसे आणि शिवसेना नेत्यांची बैठकही पार पडली। दरम्यान या बैठकीत मेळाव्यासंदर्भातले निर्णय घेण्यात आलेले आहेत। शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ हे देखील या विजय मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे। बराच काळानंतर लोकांना असं वाटतंय की एक नवीन पाडवा नवीन दसरा असा तऱ्हेने उगवणार असेल। हिंदी भाषेचे दोन्ही GR रद्द केल्यानंतर वरळी डोम मध्ये ठाकरे बंधूंकडून भव्य दिव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या विजयी मेळाव्याची उद्या रंगीत तालीम करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व राजकीय पक्ष तसंच महाराष्ट्रातील जनतेला या मेळाव्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे। त्यामुळे या विजयी मेळाव्यात राज्यभरातून लोक येणार असून मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे। या मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच राहणार आहे। 4 जुलै नवीन पाडवा नवीन दसरा होणार असल्याची भावना देखील संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। हा एक आनंदाचा असा एक क्षण सगळ्यांसाठी आहे असं वातावरण आहे। त्याच्यामुळे आता इतर लोक जर त्यांना हा क्षण पाहायचा असेल तर त्यांनी यायला पाहिजे। महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बराच काळानंतर लोकांना असं वाटतंय की एक नवीन पाडवा नवीन दसरा असा तऱ्हेने उगवणार असेल आणि लोकांची ती भूमिका असेल स्वागताची, तर जास्तीत जास्त लोकांनी सर्व पक्षातल्या मराठी लोकांनी आणि नेत्यांनी उपस्थित राहावं असं आमचं खुलं आव्हान आम्ही केलेलं आहे। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांना स्थान असणार आहे। दरम्यान इतर नेत्यांसाठी खाली बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। विजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे व्यासपीठावर असणार आहेत। वरळी डोम मध्ये हा विजयी मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी वरळी डोम मध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे। वरळी डोम मध्ये 7 ते 8 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे। वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे। कोस्टल रोड पुलाखाली दुचाकी पार्किंगची सोय आहे। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पार्किंगची व्यवस्था आहे। बाहेरून येणाऱ्या बस, मोठ्या गाड्यांचं महालक्ष्मी रेसकोर्सवर पार्किंग आहे। एकीकडे विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। मवियातील घटक पक्ष देखील या मेळाव्याला हजेरी लावणार आहे। मात्र दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आलाय। विजयी मेळाव्यात एकत्र आल्यास युती होत नसल्याचं सामंत यांनी म्हटलंय। तसंच राज ठाकरे मवियात जाणार नसल्याचाही दावा उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलाय। एक तो दोनों ठाकरे भाइयों का ये सवाल है, उनको इसका जवाब देना पड़ेगा। लेकिन मुझको जितनी राजनीति समझती है तो वो सिर्फ उबाठा के साथ की अलायंस नहीं है, वो महाविकास आघाड़ी के साथ की अलायंस होगी। राज साहब ठाकरे का एक स्वतंत्र विचार है और जिन लोगों ने स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान किया है उनके साथ राज साहब जाएंगे, ये मुझको नहीं लगता। 5 जुलैला जवळपास 2 दशकांनंतर एका भूमिकेखाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत। त्यामुळे हे चित्र पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो लोक या मेळाव्यासाठी येण्याची शक्यता आहे। दरम्यान ही गोष्ट लक्षात घेता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याचं चोख नियोजन करण्यात येत आहे। तसंच हा मेळावा आगामी महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंसाठी नवसंजीवनीही ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट,
झी 24 तास.